भारतीय दंड संहितेमधील मूलभूत तरतुदींविषयीच अज्ञान असल्याचा आरोप आमदार संजय गायकवाड यांच्यावरती होत आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावरती मरणोत्तर गुन्हा दाखल करा या आमदार संजय गायकवाड यांच्या विधानामुळे राजकीय आणि कायदेशीर वर्तुळामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटलेत. कायदे मंडळात बसून राज्याचे कायदे घडवणाऱ्या लोकप्रतिनिधीकडून अशा प्रकारचं विधान होणं हे चिंताजनक असल्याची टीका होते. कायदा तज्ज्ञांच्या मते की एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा चालवण्याची संकल्पनाच अस्तित्वात नाही. भारतीय दंड संहिता आणि फौजदारी प्रक्रिया संहिता या दोन्ही कायद्यांच्या चौकटीत गुन्हेगारी ही जबाबदारी ही जिवंत व्यक्तींपुरतीच मर्यादित असते. एखाद्या आरोपीचा मृत्यू झाला त्याच्या विरुद्धची फौजदारी कारवाई आपोआप संपुष्टात येते. हे कायद्याचं मूलभूत तत्व आहे. याच पार्श्वभूमीवर संबंधित आमदारांनी केलेल्या वक्तव्यावरून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. मरणोत्तर गुन्हा दाखल करता येतो किंवा मृत्यूनंतरही कारवाई सुरू राहू शकते अशा आशयाचं वक्तव्य केल्याचा आरोप असून त्यामुळे कायद्याविषयी चुकीचा संदेश समाजामध्ये जात असल्याची चिंता व्यक्त केली जाते. राजकीय विश्लेषकांच्या मते लोकप्रतिनिधींनी विधिमंडळात बोलताना कायदेशीर बाबींची अचूक माहिती ठेवणं आवश्यक आहे, कारण त्यांच्या विधानांचा थेट परिणाम हा जनमानसांवरती होत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये चुकीची माहिती ही दिल्यास केवळ स्वतःची प्रतिमा धोक्यात येत नाही तर संपूर्ण व्यवस्थेवरील विश्वासही डळमळीत होऊ शकतो. दरम्यान सामाजिक माध्यमांवरती या प्रकरणावरून तीव्रशा प्रतिक्रिया उमटत असून आमदार संजय गायकवाड यांच्यावरती टीकेची झोड उडवली जाते. काही नागरिकांनी उपरोधित शैलीत अशा अज्ञान असलेल्या प्रतिनिधींना निवडून दिल्याबद्दल मतदारांचं अभिनंदन करत संताप व्यक्त केला आहे. कायदेतज्ञांचं मात्र या प्रकरणी स्पष्ट भूमिका मांडली. मृत व्यक्तीवरती फौजदारी गुन्हा चालवता येत नाही. जर एखादा गुन्हा दाखल असताना आरोपीचा मृत्यू झाला तर ती कारवाई तिथेच थांबते. या वादामुळे एक मोठा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कायदेमंडळामध्ये निवडून जाणाऱ्या लोकप्रतिनिधींना कायद्याचं मूलभूत ज्ञान असणं बंधनकारक करावं का, आणि जर नाही तर अशा चुका टाळण्यासाठी कोणती यंत्रणा उभी करावी. सध्या तरी या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ ही उडाली असून आमदार संजय गायकवाड यांच्याकडून स्पष्टीकरणाची अपेक्षा ही व्यक्त केली जाते.